घरा खाली बसून दिवस चालले त्यांचं नाही चरव बसल्या लाडात आले बघा ही हा ते बोलले ऑर्डर केलं भाकरी ना मला म्हणते का मला घेऊन जातील का मी बोलतच नाही पहिली गोष्ट मला राग आले याच्यावर. हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. तर बायको आले घरच्या तर तिला स्टेशनवर आणायला जायचं आहे. चला मग आपण जाऊ आता कारण की मला आता कंटिन्यू करता येणार नाही कारण की बाईकवर तुम्हाला माहिती आहे आणि रस्ता माहिती आहे ना आपली कोणती किती चांगला आहे गाईज. तर आपल्याला शूट करायला भेटला आणि तिकडे म्हणजे व्हिडिओ कॅप्चर करायला कारण की पुरा आधीच चालत आलती म्हणून ही रागावलेली माझ्यावर. कणाचा राग आला काय माहिती चालत आलती म्हणून काय तर चालायला पण बघत नाही ना हां अरे डेंजर आहे. तर चला मग आता आपल्याला पण जायचं आहे भिवंडीला ना. प्रज्ञेशची गाडी पण सर्व्हिस करायची वाटते. मग त्यांनी फोन केला होता म्हणा का बाई करता आपल्याला जायचं आहे गाडी सर्व्हिसिंगला. मग चला मग आता तिकडे गाईज तर बाई आले म्हणा घ्यायला आता. चला मग इथून आपल्याला जायचं शोरूमला ती गाडी सर्व्हिस करायला. चला मग गाईज तर फायनली आपण शोरूमला पोचलो गाडी सर्व्हिस करायला. ते बघा 2 नमुना मला भेटला याची सगळी घेऊन आला सासू इकडं. चला गाडी सर्व्हिस करायला तुम्हाला दाखवतो. घरा खाली बसून दिवस चालले त्यांचं नाही चरव बसल्या. गाडी आता सर्व्हिस झाली आता आम्ही निघतोय. आता आलो आपण मॅगडीला कारण की प्रज्ञेश शेड आहे आपल्या कारण की हे खर्च सगळा करणार आहे ना तो प्रज्ञेश करणार आहे. तर बघा तो मॅगडीला जेवून आले. बाई आधीच बोललेला का गाडीची सर्व्हिस झाली ना का आपल्या मॅगडीला जाऊ. तर बाईने आता आणले मॅगडीला. फुल आहे सगळाच. मी आज फुल खर्च केले माझ्यावर. खर्च तर काहीच केला नाही फुल खर्च कपले काहीच माझ्यावर रुपया पण होता. हे तुम्हाला सांगता ना माझ्या खिशात फक्त 30 रुपये असतील. दाखवतो मला लगेच. खर्च आहे तो अख्खा प्रदेशचा शेट ना. मी ना तुम्हाला सांगू का मला मित्रावर भारी भेटल्यांना मला का खर्च करून देत नाही. याच्यावर जर समजा का खर्च करून गेले आता आई शपथ सांगते ना का खावा पिवाच्या बाबतीनं त्यावेळी पैसे मला परत लावले नाही. तर पैसे जरी माझ्या असले ना सांगेल ते दे मी तुला नंतर ते आवडत. देव भेटलं मला देव. ऑर्डर आले आता बघा ऑर्डर आली भावानी बिल कवर आले ना लाईट बिल तो चेक करायच्यात आली. लाईट बिल कवर आले माहिती का. लाईट बिल आले अख्खा टोटल 1540 रुपये. प्रोलूप काहीतरी आहे काहीच बोलता येत नाही. उल्लू बोलायला उल्लू प्रोलूप 20 वॉटचा काहीतरी आहे सीन त्याच्यात. त्याला जास्त पैसे ॲडॉप्टर घेतले का 20 वॉटचा ते फुल खर्च केले. तर एक ऑर्डर आमची आलेली नाही तर भावानी ना जमवून ते याला सांगला का आमचं आईस्क्रीम आलेलं नाही ऑरिओचं तो परत आणणार ते नाही दाखवतो ते आईस्क्रीम. तुम्ही खाला नसेल तर बघा आईस्क्रीम कसं असते. आईस्क्रीम आलं ना आता ऑरिओचं तुम्ही आईस्क्रीम जर कधी बघितलं नसतील बघून घ्या आता. तर बघा आता पांबाडल्या गेले. चला मग नंतर भेटू आता कारण की ज्या खाऊ त्या दाखवू शकत नाही. चालू झाला आहे तुम्ही बघा वाट कुणाची वाट आहे. आता तो आलाय की यो आहे ना या अख्खा कपाला बसले म्हणून मी 2 मिनिटं ब्लॉग बनवा बघा लागता म्हणतो झाले. आता फोटोशूट चालू झाले इकडं. हां खावा पण आयलो ना या का फोटो काढायला लागते काय त्या फोटो काढायचा दिसता. हां एक जागेवर त्या 17व्या फोटो काढायला. आता चला आपण चाललो आता आपल्या घरी. गाडी कंटिन्यू करता येणार नाही नंतर आता भेटू डायरेक्ट घरी पोचल्यावर नाक्यावर. बघा ही सकू इथं लावले हे सकू इथं आहे. मी घरी पोचलो आणि बघते तर घराला टाला आहे. तर मागचा दरवाजा तो पण लॉक होता ना. बायको आतमध्ये झोपलेली तर तिला कमीत ना 10 आवाज दिले हो मी ना. बारकीनी पण आवाज दिले हां तर आवाजच येत नाही. मग लास्टला मी 4 ते 5 कॉल केले तिला मी. तर कॉल आले तिला दिसतं कट करायची राग आले म्हणून. इग्नोर मारायची जरा इग्नोर. नंतर मग उचलला इथून खिडकीतला आवाज देत होतो 4 वेळेला आवाज दिल्यानंतर परत तेव्हा तिला की उठली दरवाजा उचकायला आले ना. आता रागावून आली मला दाखवतो बघा राग तरी कसा येऊ. हे रागाचे पोरी आले बघा ही हां
ते बोलले ऑर्डर केलं भाकरी ना मला म्हणते का मला घेऊन जातील का. मी बोलतच नाही पहिली गोष्ट, मला राग आले याच्यावर. तर पकाडायला झाला आपण व्हिडिओ चालूच केली नाही कारण की मोबाईल आपला बंद झाला, स्विच ऑफ झाला डायरेक्ट. तर आलो मी, मोबाईल चार्ज केला ना, भूक पण लागलेली जाम. तर मी कौशा सांगत होतो का जेवायला द्या. जेवायला नाही मला दिला, मला डायरेक्ट काय दिलं माहिती आहे का, बारीक पोराचा खाना दिले ना, पुरणाची पोल दिले. या आमच्या घरात जेवायचा ठावठी घाट नाही, उपाशी मारायचे वेळे पण जेवायला विचारणार नाही. तर बायको रुसले माझ्यावर, बायको रुसले गो माझ्यावर. तिला थंडी पण जाम लागले, इकडे बाई पण आखरले. आता बॅग तर भरले. सासरलाही बहीण निघाल, भावाची लाडली नेसली माहेरची सा. वाईस ती माझ्याशी बोलत नाही, तिला राग आलाय. तिला मगाशी मी खाऊ दिला नाही ना म्हणून. आणि ती परत मला बोलत होती का आपण जाऊ टेंबोलीला, कारण की या टायमात खूप थंडी लागते. त्या करताना मी गेलो नाही. मी तिला डायरेक्ट बोललो का मला नाही जमणार, तुला जात असेल तर जात. त्या गोष्टीवरून ती रागावली, चिडली माझ्यावर, चिडली. हे बघा ती आता जेवते, ती जेवते आता. हातात घेतले भाकर, पहिला घास मारला. तर माझा थोडा पण विचार करत नाही. ती मला सांगित पण नाही का तुम्ही जेवता का काय, मला काही सांगितले शब्द पण नाही. ही माझी बायको आहे. हा प्रेम आहे माझ्यावर. एक घास दिला मला वाटलं रागावले, पण नाही रागावले. प्रेमच तेवढं आहे ना माझ्यावर गाईस, प्रेमच तेवढं आहे माझ्यावर. तर चला आपला जेवण वगैरे सगळं झाला. तर चला मग आपला आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला मग बाय.